हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत या उरलेल्या गाऊन पीसेसचा वापर. हे बघा, आपण गृहिणी सर्रास गाऊन वापरत असतो. या नाईटी आहेत, कॉटनच्या आहेत. ते काही वेळा आपल्याजवळ गाऊन या कट करण्यासाठी येत असतात. तर बघा, त्याचा आपण एक छान पद्धतीने वापर करू शकतो. तर आपण त्याचे काय काय उपयोग करणार आहोत तर ते आज व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा आणि शेअर करत जा व्हिडिओ. तर हे पहा, अशा पद्धतीने खालच्या साईडला आपल्या गाऊनच्या पट्ट्या उरलेल्या असतात त्या आपण न टाकता, कारण त्या नवीनच असतात, त्यामुळे त्याचा चांगला वापर होऊ शकतो. हे बघा, किती मोठमोठ्या पट्ट्या आपल्या उरलेल्या आहेत. तर त्याचा आपण वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण या आज व्हिडिओत बघणार आहोत. तुमच्याजवळ पण या अशा पद्धतीचे गाऊन जर येत असतील कट करायला तर त्यांना टाकून न देता त्याचा आपण छान पद्धतीने पुनर्वापर करू शकतो. एक कापड नवीनच असल्यामुळे त्याचा आपण वस्तू देखील आपल्या ज्या काही बनणार आहेत त्या नवीनच बनणार आहेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीचे जर आपल्याजवळ येत असतील पीसेस कॉटनचे गाऊन तर ते टाकून न देता त्याचा काहीतरी आपण पुनर्वापर करून घेऊयात. तर हे पहा, त्याच्यासाठी मी काय करणार आहे, याच्या तर हे खालच्या साईडला दुमडलेली जे पट्टी असते ती आपण त्याची शिलाई काढून घ्यायची, जेणेकरून आपण दुसरी वस्तू बनवताना ते जाड होऊ नये आणि ही पट्टी देखील अशा पद्धतीने अजून रुंद होऊ शकते बघा. म्हणून ती आपण शिलाई काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने ती फास्ट शिलाई असते, त्यामुळे ते अगदी सहजपणे निघून शकते बघा. फास्ट शिलाई असल्यामुळे ती आपल्याला काढायला देखील एकदम सोपी पडते. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण शिलाई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली पट्टी देखील वाढू शकते. 1 इंच तरी आपली पट्टी अजून एक्स्ट्रा वाढू शकते. प्रत्येक पट्ट्या जर अशा आपण उसवून घेतल्या, ओपन करून घेतल्या अशा पद्धतीने तर 1 इंच अजून वाढू शकते. त्यामुळे आपल्या जे काही आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे बरं पडेल, म्हणून आपण ते शिलाई काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. जर तुमच्याजवळ पण अशा पद्धतीने जर गाऊन घेत असेल तर नक्की ते ट्राय करून बघा. आणि किंवा तुम्ही जर गाऊन वापरत असाल तर एखाद्या टेलरकडून तुम्ही जर अशा गाऊनच्या पट्ट्या उरलेल्या असतील किंवा स्वतः दिलेल्या गाऊनच्या पट्ट्या उरलेल्या असतील, कट करायला दिलं असतील तर ते तुम्ही सुद्धा त्याच्यापासून काहीतरी अशा पद्धतीने जे मी दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा काहीतरी त्या वस्तू बनवून घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण शिलाई उसवून घेतलेली आहे. हे बघा, 1 इंच तरी आपली ही पट्टी अजून एक्स्ट्रा भेटलेली आहे. याच्या अशा पद्धतीने लहान मोठ्या आपल्याला पट्ट्या भेटत असतात. हे बघा, अशा पद्धतीने जर गाऊनची हाईट कमी असेल, शिवायला आलेल्या गाऊनची जर अजून जास्त कट करून घ्यायची असेल त्याच्यावर तर अजून वाढू शकते ते पट्टी. अशा पद्धतीने लांब पट्ट्या आपल्या निघू शकतात, त्याच्यामुळे आपण त्याचा वापरसुद्धा भरपूर पद्धतीने करून घेऊ शकतो. तर आपण
आता बघणार आहोत त्याचा कशा पद्धतीने आपण वापर केलेला आहे. तर ठीक आहे. तरी पहा मी प्रथम तुम्हाला दाखवते. हे मी उशीचं कवर बनवून घेतले अशा पद्धतीने बघा. नवीनच कॉटनचे ते पीसेस असल्यामुळे आपलं बनवलेलं प्रॉडक्ट देखील खूप छान दिसतंय बघा. अशा पद्धतीने मी हे पहा, ही पण एक उशीचं कवर बनवून घेतलेलं आहे बघा. साईडने बघा कशी शिलाई घालून घेतली छान पद्धतीने. त्याच्यामुळे दिसायला देखील कवर अजून छान दिसतं. त्याच्यानंतर आपण दुसरा वापर केलेला आहे बघा पाय पुसण्यासाठी. हे पण गाऊनच्या पीसेस खालचे उरलेले असतात त्याचा वापर करून बनवलेला आहे बघा. साईडला आपण दुसऱ्या रंगाची पट्टी आपण लावलेली आहे, त्यामुळे दिसायला देखील एकदम छान दिसतं ते. अशा पद्धतीने तुम्ही देखील पाय पुसण्या करून घेऊ शकता. ते कॉटनचे असल्यामुळे खूपच छान उपयोगी पडतं ते. त्याच्यानंतर आपण बघा तिसरा वापर केलेला आहे. सगळ्या पट्ट्या एकत्र जोडून गोधडीचं कवर बनवलेलं आहे बघा. किती गोधडी छान दिसते रंगीबेरंगी. अशा पद्धतीने आपण त्या पट्ट्या साठवून ठेवायच्या आहेत आणि त्याची अशी छान पद्धतीने एक गोधडी निर्माण होऊ शकते बघा. अशा पद्धतीने दोन्ही साईडला कवर झालेलं आहे तयार बघा. त्या गाऊनच्या म्हणजेच नाईटीच्या त्या आपण पट्ट्या ज्या घेतलेल्या असतात त्या नवीनच असतात, उरलेल्या असतात त्याच्यामुळे आपण गोधडी देखील कवर जे बनवले ते छान पद्धतीचं नवीनच तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.